नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 17 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करून देशभरामध्ये ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या आधारे राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्याच अंतर्गत शहरी भागातील लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्थात घर खरेदी करण्यासाठी 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी EWS प्रवर्गासाठी शौचालय व अन्य नागरी पायाभूत सुविधासह 30 चौरस मीटर ते 45 चौरस मीटरपर्यंतची घरे बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्याच अंतर्गत ही योजना संपूर्ण राज्यभर 4 घटकांतर्गत राबविण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम, दुसरे आहे भागीदारी तत्वावर परवडणारी घरे, तिसरे आहे भाडे तत्वावर परवडणारी घरे, चौथे आहे व्याज अनुदान योजना. या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर ही योजना राबविली जाते. याच्याच अंतर्गत शहरी 1.0 ही योजना राज्यामध्ये राबविल्यानंतर आता केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान देऊन या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये पाहू शकता जे काय पात्र लाभार्थी, त्याच्यामध्ये पती पत्नी, अविवाहित मुले मुली, 18 वर्षाखालील अशा कुटुंबाचा यामध्ये समावेश असेल. या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी शहरी भागात राहणाऱ्या EWS, LIG, EMIG कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे देशातील कोणत्याही भागात पक्के घर नसावे. तसेच त्या लाभार्थ्यांनी गेल्या 20 वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे ही कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्त्या पुरुष महिलेच्या संयुक्त नावावर असतील. आणि ज्या कुटुंबात कर्ता महिला सदस्य नसेल तर त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या नावावर घर असेल. आता पात्र लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 10 लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजे EWS ₹6 लाख इतकी व उर्वरित महाराष्ट्रासाठी 4.5 लाख इतकी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा असणार आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे दिले जाणारे अनुदान. BLC साठी प्रति लाभार्थी हिस्सा केंद्राकडून ₹1.5 लाख व राज्य शासनाकडून ₹1 लाख. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनुदानासह नवीन जे काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचनेच्या अनुसरण ही योजना राज्यामध्ये राबविली जाणार आहे. आणि ही योजना राबविण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे महत्त्वाचं असं अपडेट होतं. ही माहिती नक्की तुम्हाला उपयुक्त ठरेल. धन्यवाद.